Hello check. Hello mic check. Hello check. हॅलो चेक. चला वेलकम बॅक. आयला क्रीडा रसिक प्रेमिकांचं सहर्ष स्वागत. पण सर्वजण पाहतोय कैलासवासी पद्माकर वांगेला यांच्या स्मरणार्थ मंदारेश्वर क्रिकेट क्लब आयोजित MCC चषक पर्व दुसरं मॅचच्या दिशेने आपण पाहतोय. दोन चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. 2 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. ऑन साईडला हलक्या त्याने चेंडू खेळून काढला सिंगलसाठी फक्त. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. 3 धावा. चला एक मॅन ऑफ द मॅच मागच्या मॅच बॅक टू बॅक दुसरा मॅन ऑफ द मॅच मिस्टर सुमित. विनंती असेल प्लीज. सिंगलला जास्त महत्व. त्यानंतर 2 खराब चेंडू. दोन्ही खराब चेंडूचा पूर्णपणे अपमान करून 2 मोठे फटके याच्या बॅटमधून आले होते. बाबूदा यांच्या शुभ हस्ते त्याला मॅन ऑफ द मॅचचा टी शर्ट देऊन गौरव करण्यात येईल. हलक्या त्याने चेंडू घेऊन काढलं. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलकार धावा 5. हलक्या त्याने चेंडूला डिफेन्स करून घेऊन काढलं. पहिल्या षटकाची समाप्ती. धावफलकार धावा 6. घेऊया ब्रेक. ऐकूया डीजेला. कवर चाललास ये मावरा घे ये ताजा आहे ताजा बातपांचा नाही घे जा ऑन साईडला खूप चांगल्या पद्धतीने फटक्याला एक्झिक्यूट केलं आणि 4 धावाने धावफलक वाढेल. येस कसला स्टेपचा रिव्ह्यू रेफर केला गेला. बघणार आहोत आपण स्टेप आहे की नाही. फिल्डिंग टीमने घेतलाय. चला फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू आहे. ऑन साईडला कशा प्रकारे हा फटका खेळला गेला आणि खेळत असताना पायाची पोझिशन काय होती. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे तुमच्या पायाची पोझिशन. पाय त्यावेळेला फटका इनिशिएट झाला किंवा ज्या वेळेला चेंडू कनेक्ट झाला त्यावेळेला कुठे होता हे पाहिलं गेलं आणि पंचांनी ते पाहिल्यानंतर निर्णय आला आहे चौकाराचा. 4 धावा मिळतील. गंभीर पाटील गंभीर पहिल्या षटक संपल्यानंतर दुसऱ्या षटकातील 2 बॉल झालेत. अजूनही 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. राज स्ट्राईक एंडलाय. ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न. एक हाताने फिल्डिंग केली. दादूने खूप चांगल्या रीतीने चेंडू अडवला आणि दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न जरूर केला. परंतु समोरून कॉल आला राजचा की नाही दुसरी धाव होणार आणि त्यामुळे एकाच धाब्यावरती समाधान मानावं लागले. LNCC नवापूर संघ एका बाजूला आपण बघतोय. दुसऱ्या बाजूला त्यांच्या समोर JDSचा संघ खेळतोय. JDS हे खूप जुनं नाव आहे आणि मकबूल यांचा संपूर्ण हा संघ आपण मैदानाच्या आतमध्ये खेळ साकारत असताना सलाम ही सुद्धा आपल्याला बघायला मिळत आहेत. अनेक खेळाडू याच विभागातून आहेत आणि त्यामुळे त्यांचा खेळ पाहणं इथल्या प्रेक्षकांसाठी तरी एक मोठी पर्वणी आहे. चेंडू बॅटवरती येत असताना वरच्या दिशेने आला आणि त्याचबरोबर गेल्या बाउंड्रीलाईनच्या डायरेक्टली बाहेर म्हणजेच काहीतरी ते फलंदाज बाद होईल. पहिल्या विकेटचं पतन. पहिला हादरा महेशच्या रूपानं LNCCला गॉन. तुझे डोल्याला शोभते चष्मा तुझे डोल्याला शोभते चष्मा दिसतोय नाट्यवाणी सिनेमा वाली मधुबाला
मस्त नटीवाणी सिनेमा वाली मधुबाला मधुरी करिश्मा अगो सुषमा तुझे डोल्याला शोभते चष्मा अगो सुषमा तुझे डोल्याला शोभते चष्मा थँक्यू डीजे. 12 पहिला फलंदाज बाद झाल्यानंतर प्रणय नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने आल्यानंतर त्याने चेंडूला फक्त दिशा दिली. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचं होतं, एका धावेसाठी खेळलंय आणि त्या एका धाव्यासाठी खेळल्यानंतर मात्र एका धाव्याने स्ट्राईक रोटेट सुद्धा होतीये. शेवटचा आणि अंतिम चेंडू शिल्लक असेल या षटकामध्ये. अब्दुल्ला आणि यावेळेला समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, फैजानने चेंडूला अडवलं. तोपर्यंत एकदा येते 2 षटकं अशा पद्धतीने संपलीत आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 14 धावा 7च्या सरासरीनं टीम LNCC नवापूर. थँक्यू डीजे. चला नवीन गोलंदाजी मार्गवरती फैजान उर्फ मकबूल याच्यासमोर राज असतील. पहिल्या उभे राहा, कारण तुम्ही जर बसलात तर तुम्हाला मॅच दिसणार नाही. त्या सर्वांना विनंती, आपण प्लीज आपले हात बाजूला काढायचे. ही स्पर्धा येणाऱ्या 3 दिवसामध्ये गुण्यागोविंदाने पार पडो यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करायचे. राजसाठी हा चेंडू डाऊन द ग्राउंड खेळायचं होतं, चेंडूला अडवला गेला, फेकी होते, तोपर्यंत एक डाऊट कंप्लीट केला जाईल. बहुजन विकास आघाडी पुरस्कृत कैलासवासी पद्माकर मांगेला यांच्या स्मरणार्थ मंदारेश्वर क्रिकेट क्लबच्या वतीने ही स्पर्धा आपण पाहतोय. सुशांत काय आहे, नो बॉल आहे फ्लाईटचा, त्या टीमने घेतलाय. मगाशी रिव्ह्यू संपलाय. खूप जास्त उंचावरून चेंडू खाली आलाय. ऍक्शन रिप्ले मध्ये बघा, मुख्य स्क्रीनवरती तुम्हाला दिसेल किती वरून चेंडू हाताळला गेला आणि त्यामुळे हा नो बॉल कायम राहतोय. बघा, हा रिव्ह्यू तुमचा संपला होता तरी सुद्धा पंचांनी स्वतःवरती घेऊन तो रिव्ह्यू घेतलाय. या रिव्ह्यू मध्ये ही फ्लाईट पूर्णपणे दिसून आली आहे. चेंडू खूप उंचावरती जाऊन तर हा नो बॉल आहे. बॉल 2 चेंडूचा खेळ झालाय. 2 चेंडूचा खेळ झालाय. धावफलकावरती धावा 18 वरती जाऊन पोहोचल्यात. 3-4 चेंडू अजूनही शिल्लक असतील. तिसऱ्या षटकामध्ये आपण आलेलो आहोत. फैजान याच्याकडून अशा प्रकारच्या चुका कधी होत नाहीत, परंतु आज थोडा अंडर प्रेशर आहे, कारण पहिल्या 2 षटकामध्ये काहीशी धावांची असलेली जास्त गती. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हातामध्ये, धावचीची संधी आहे. काय गडी बाद होईल का? पंचांनी मात्र बोट हवेमध्ये दाखवत असताना गडी बाद इथं घोषित केलंय आणि दुसरा हादरा LNCC नवापूर या संघाला. नागिन निघाली थँक्यू डीजे.
चला तिसरं षटक मार्गस्थ असताना शेवटच्या आणि अंतिम चेंडूचा खेळ आहे ना शिल्लक. आणि मला वाटतं या ग्रुपची ही शेवटची मॅच आहे. हो चेंडू अडवला गेला आहे आणि फेकी सुद्धा केली जाते. तोपर्यंत कोणते धाव नाही. चांगली फिल्डिंग आणि जो पलटवार केलाय तो खरोखर वाखाणण्याजोगा आहे. 3 षटकं संपलीत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 20-2 अशी सद्यस्थिती LNCC नवापूर या संघाची. दैता पाकाचे महिन्यानी येईन मी तुझे दसरला. दैता पाकाचे महिन्यानी येईन मी तुझे दसरला. माझी एकविरा आईचे नारळ डोंगराला. माझी एकविरा आईचे. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न एका धाब्यासाठी गेलेत आणि एक धाव तिथं कंप्लीट करत असताना नव्यानं आलेला फलंदाज हितेशला आपण बघतोय. हितेश आणि राज ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. बघा 27 तारखेपर्यंत मला वाटते विरार क्रिकेट असोसिएशनची एक टाईमलाईन होती. त्या टाईमलाईन नंतर तुम्हाला कोणत्या प्रकारे चेंज करता येणार नव्हता. त्या अगोदर अनेक चेंजेस आपण बघत आहोत. डाऊन द ग्राउंड व्हॉट अ शॉट. ऑफ ड्राईव्हचा फटका. ताडाके बंद फटका. येतोय चेंडू सीमारेखा पार. MCC चौकार. शानदार स्ट्रोक इथं राजच्या बॅटमधून आपण बघितला. 25-2 अशी सद्यस्थिती आहे. 4थ्या षटकामध्ये आपण या खेळाला पाहतो. काय जबरदस्त फिल्डिंग. जुनेदने फॉलो थ्रू मध्ये जो काही क्षेत्ररक्षण केलं ते खरोखरच वाखाणण्याजोगे आहे. शानदार फिल्डिंगचा नजर आणि हे तुम्हाला दाखवावं लागणार आहे. प्रत्येक मॅच गणित तुम्हाला स्वतःला इम्प्रूव्ह करावं लागेल तर तुमच्या विजयाचे दरवाजे उघडे होतात. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडूला अडवण्याचा प्रयत्न सलामने केला आणि सलामने करत असताना चांगलं बॅक सुद्धा तिथं केलं गेलं दुसऱ्या क्षेत्ररक्षकाकडून आणि त्यामुळे तिथे नक्कीच 3 धावा आपल्या संघासाठी वाचवल्यात. बघा कशा प्रकारे हा फटका खेळला होता ऍक्शन रिप्लेमध्ये. एका हाताने सलामने आपली उंची जास्त असताना सुद्धा झुकून जो चेंडू अडवलाय तो वाखाणण्याजोगा आहे. आणि आतमध्ये येणारा चेंडू 26-2. शेवटचे 2 चेंडू आता शिल्लक आहेत. ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू अडवला गेला. चांगली फिल्डिंग तिथे आदिलची. एक धाव येते. गरजेचं काय होतं राजचं स्ट्राईक हिंडवरती राहणं. LNCC नवापूर संघ विचार करत होता की 30-32च्या आसपास कसे पोहोचू, परंतु सध्या स्थिती बघता त्यांना तिथपर्यंत जाता आलेलं नाहीये. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे त्या धावांपर्यंत जाण्यासाठी. या चेंडूवरती मोठा फटका आला तर नक्कीच ती स्थिती दिसेल आणि गोलंदाजांना बळ येईल दुसऱ्या इनिंगमध्ये. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केला गेला. चांगली फिल्डिंग तिथे बघायला मिळाली आणि एक धाव कंप्लीट करत असताना 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहे 28 धावा. 29चं लक्ष ठेवलं गेलं ते टीम JDS या संघासमोर. चला नेक्स्ट मॅच चा टॉस. साईशा 11 आणि शिवसाई 11 दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉससाठी या. ओमकार पाटील यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जाणार आहे. मी विनंती करेल ओमकार पाटील यांना की आपण टॉस करण्यासाठी या. आपल्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल. चला या साईशा 11 आणि शिवसाई 11.
चला नाणेफेकीचा कौल केला जातो दुसऱ्या इनिंगच्या सुरुवाती अगोदरच. ओमकार पाटील यांच्या शुभ हस्ते टॉस हेड असा कॉल आणि टेल आलाय. टेल शिवसेने टॉस जिंकला, काय निर्णय असेल? सर सेटरक्षण करणार. पहिल्या ग्रुपच्या मॅचेस तुम्ही बघितलेल्या आहेत, तर कशा प्रकारचा खेळ आम्हाला बघायला मिळेल तुमच्याकडून? एकतर पहिला ग्रुप बघितला खूप लो स्कोरिंग मॅच दिसत आहेत आणि आमचा प्रयत्न असेल तेच कमीत कमी मध्ये करायचं 4 ओव्हरमध्ये. लेट सी. या MCच्या स्पर्धेबद्दल काय म्हणाल, कसं वाटलं इथं आल्यानंतर ही स्पर्धा बघून? चांगलं सर. हेड्स ऑफ टू MCC बॉईज. खूप चांगला टुर्नामेंट आयोजित केलं आहे आणि कॉंग्रॅच्युलेशन फॉर दॅट. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या मॅचसाठी. विश यू ऑल द बेस्ट. असतं तर काय निर्णय असता? फिल्डिंग. मनाच्या विरोधात बॅटिंग करायची आहे. किती रन्सपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? 30+. आल्यानंतर MCची स्पर्धा बघून खूप चांगलं वाटलं. चांगलं आयोजन आहे, चांगलं ग्राउंड पण चांगलं आहे, मजा येईल खेळायला. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला सुद्धा. नाणेफेकीचा कौल जिंकला शिवसेनेने. प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. नेक्स्ट मॅचसाठी हा कॉल असणार आहे, परंतु त्या अगोदर मैदानाच्या आतमधल्या 29 धावा बनतायत आणि त्या 29चा पाठलाग म्हणजे बचाव कशा प्रकारे होतो येणारी काळवेत सांगणाऱ्या. तुर्तास फैजान आणि जुनेद ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आली आहे आणि मॅचची रंगत मैदानाच्या मध्ये चालू आहे. थोडाच वेळात इन ॲक्शन कॉमेंट्री स्टुडिओमधून आम्ही सुद्धा असणार आहोत. थँक्यू. सरफराज शेख आणि शाकिब शेख यांचं या ठिकाणी आगमन झालं. मी दोघांना विनंती करेल आपण मंचावरती या. सरफराज शेख और साकिब शेख, आप दोनों से निवेदन है कृपया करके आप मंच पर आकर आसन ग्रहण करें. हमारे दोनों भी मेहमान दोस्त कह सकते हैं, शाकिब फैयाद शेख और सरफराज अनवर शेख, ऐसे हमारे दोनों भी दोस्त काबिल दोस्त इस मंच पर पधार चुके हैं. आणि या स्पर्धेचं जे मॅन ऑफ द मॅचचं टी शर्ट आहे ते बी यशराज इन्फोटेक म्हणजेच आमचे सरफराज भाई यांच्या माध्यमातून स्पॉन्सर्ड करण्यात आले. थँक्यू सो मच सरफराज भाई. शाकिब बहुत दिनों बाद मैदान पर. पहिल्या षटकामध्ये फक्त 6 धावा आल्या होत्या आणि त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये राज यांना आपण बॉलिंग ट्रॅकवरती बघतोय. LNCC नवापूरने या हंगामामध्ये प्रभावित करणारी कामगिरी केली आहे. काही स्पर्धांचं आयोजन सुद्धा त्यांच्या माध्यमातून आपण बघितलं, परंतु दुसऱ्या बाजूला JDS संघ या संघाने केलेला खेळ सुद्धा एक चर्चेचा विषय राहिला आहे. आता किती लेवलपर्यंत ते पोहोचले, किती ठिकाणी क्वालिफाईड डिस्क्वालिफाय. हो व्हॉट अ कॅच. फैजान मकबूल थोडा सरदर्द होता, टेन्शन वाला काम करत होता आणि त्याला मात्र मैदानात बाहेर पाठवलं. विकेटचं पतन, पहिला हादरा JDS ला गॉन. सलाम नवीन आलेला फलंदाज. ओ इथं मिस केलंय. सलामची विकेट खूप महत्वाची होती. मला अजूनही आठवते एक अंडर एजची टुर्नामेंट होती आणि रस्त्याच्या त्या भागामध्ये ती स्पर्धा होती आणि त्या अंडर एजच्या स्पर्धेमध्ये सलामने मारलेले ते चौकार, ज्या चौकाराने त्याचा संघ जिंकला होता. आणि ती स्थिती ज्या वेळेला त्या संघाची होती ती बिकट होती. बिकट म्हणजे सामना जवळजवळ त्यांच्या आवाक्या बाहेर गेला होता आणि त्यावेळेला त्यांनी मारले आय थिंक लगातार 3 चौकार मारले होते. ती सलामची खेळी अजूनही आठवते. आता तर रस्त्याच्या विरुद्ध दिशेला आला, इथून तशीच काहीशी कामगिरी अपेक्षित असणार आहे. सन्माननीय नदीमबाई शेख यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालं. मी विनंती करेल नदीमबाईंना की आपण मंचावरती यायचे. 4 नदीमबाई शेख आपल्याला विनंती आहे आपण मंचावरती या.
आपलं हार्दिक स्वागत. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता परंतु बॅकफुटवरती जाऊन खेळण्याचा प्रयत्न सलामने करत असताना डिक्लेअर झोन म्हणजेच मर्यादित क्षेत्रामध्ये चेंडू जातो एका धावेसाठी. धावपलकावरती धावा 10 झालेत. 10 रन शेवटचा आणि अंतिम चेंडू शिल्लक आहे. बघूयात राजच्या समोर कशा प्रकारची बॅटिंग जुनेद करतात. जुनेदने सन्मान दिला या चेंडूवरती आणि एकच धाव येते. पहिली 2 षटकं संपलीत आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 11 धावा धावपलकावरती. अगदी कोल्यांच्या शिरावर हात न ठेवला एकटीला आईने. अगदी कोल्यांच्या शिरावर हात न ठेवला एकटीला आईने. कोल्यांच्या शिरावर हात न ठेवला एकटीला आईने. अगदी कोल्यांच्या शिरावर हात न ठेवला एकटीला. थँक्यू तुझे. नवीन गोलंदाजी मार्कवरती येतो. नवीन षटक हाताळण्यासाठी गोलंदाजाचं नाव प्रणय. प्रणयच्या हातामध्ये चेंडू दिलाय. जुनेद काय पवित्र जुनेदचा असणार आहे बघूयात. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न परंतु चेंडू हातामध्ये होता आणि त्याने फेकी केली. तोपर्यंत सलामला मैदान सोडावं लागतंय. सलाम मैदानाबाहेर जातोय. विकेटचं पतन होईल. अजून एक हादरा JDS संघाला. मोठा फटका आला आणि मोठ्या फटक्यामध्ये 4 धावा आल्या. 4 धावांनी धावफलक पुढे जाते. जाऊन पोहोचलं या चौकाराशी. बघा कशा प्रकारे फटका मारला होता. गॅप मधून गेलाय. 15 वरती धावफलक जाऊन पोहोचलंय. 29 लक्ष त्याचा पाठलाग करण्यासाठी ठोस पावलं उचलली गेलीत आणि ती ठोस पावलं जर आपण बघितलीत तर आता योग्य त्या ठिकाणी पडतात. नदीम भाई आपसे निवेदन कृपया करके आप मंच पर आए. नदीम भाई आपणास विनंती. आपण मंचावरती आपलं हार्दिक स्वागत. मंदारेश्वर क्रिकेट क्लब म्हणजेच MCC क्रिकेट क्लबच्या वतीनं आपलं हार्दिक स्वागत. बघा कशा प्रकारे अटेम्प्ट केला होता. एसटी जरूर तिथं वाकली परंतु कोणती हानी तिथे जुनेदला झालेली नाहीये. तिथं सिंगल धाव कंप्लीट. 16 वरती 2.4 षटकांचा खेळ झालाय. चेंडू हवेमध्ये आणि तिथून निघून जात असताना चांगली फिल्डिंग बरोबर फेकी सुद्धा आणि त्या फेकीद्वारे धावफलक पुढे जाईल आणि धावफलकावरती 17 धाव पाहायला मिळतात. आता 7-12 या इक्वेशन मध्ये मॅच येऊन थांबली आहे. 7-12 या मॅचचा आपल्या नावे करण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू अतिशय चांगल्या रीतीने अडवला गेला. अडवत असताना फिल्डिंग करत असताना फेकी सुद्धा केली आहे. तोपर्यंत 1 धाव येते. आता 6-11 मध्ये मॅच येऊन थांबली आहे. या ऐकूया डीजेला. थँक्यू डीजे. 6-11 या इक्वेशन मध्ये मॅच आहे आणि जुनेद अजूनही मैदानाच्या आतमध्ये. JDS ला हा सामना जिंकण्यासाठी जुनेदला चालणं गरजेचं आहे. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू अडवलाय. बघा पहिल्या चेंडूवरती जो आडव्या बॅटने खेळलेला फटका आहे तो फटका प्रभावी होता परंतु ज्या प्रकारे त्याने उसळी घेतली आउटफील्ड मधून ती उसळी चिंतेची बाब होती. त्रासदायक बाब होती. जर का मैदानाला घरंगळत अलॉंग दी कार्पेट चेंडू निघून गेला असता कदाचित 4 धावा मिळाल्या असत्या. तुर्तास लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू वाईटची सांगता होतीये.
आता 10 धावांची गरज आहे. समोरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न, चांगली फिल्डिंग पुन्हा एकदा. फिल्डिंग चांगली झाली, रनआउटच्या रूपाने गडी बाद झाला. मेहताबला मैदान सोडावं लागतंय. मेहताब नाराज आहे स्वतःवरती नव्हे तर जुनेदवरती नाराज आहे. तो मैदाना बाहेर गेला. बघा कशा प्रकारे चेंडू अडवला गेला होता. क्रीज सोडली होती आणि आशा सुद्धा सोडल्या होत्या की इथून परत येता येईल. सलमान नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल होतील. तुर्ता धावफलकाची धाबा 19 आहेत आणि 4 चेंडूचा अजूनही खेळणे शिल्लक. बहुजन विकास आघाडी पुरस्कृत कैलासवासी पद्माकर मांगेला यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा आपण बघत आहात. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू अडवलाय. पुन्हा एकदा फलंदाज बाद. गॉड थँक्यू डीजे. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने शाहिद देतोय. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न आणि या चेंडूवरती सुद्धा फिल्डिंग होतीये. बघा बघता बघता कधी अरे अशा प्रकारे सामना संपला, सामना जिंकलाय. LNCC नवापूर या संघाने आणि पराभवाच्या छायामध्ये JDS जातोय. मंचावरील मान्यवरांचा यथोचित सन्मान या ठिकाणी आपण सर्वप्रथम करणार आहोत. या स्पर्धेत